आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे महाराष्ट्रभर, देशभर सर्वत्र एक शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या जीवात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी आपल्यापुढे माझा विषय मांडत आहे. मी प्रोफेसर स्नेहा शेवाळे, एक अंकशास्त्रज्ञाची, न्यूमरोलॉजीची एक अभ्यासक म्हणून त्यांच्या डेट ऑफ बर्थपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतची काही आकडेवारी काढलेली आहे. अजित पवार सर यांचा जन्म 22 जुलै 1959 म्हणजे त्यांचा मूलांक 4 आणि भाग्यांक 8 आहे. 4 आणि 8 या नंबरमुळे त्यांनी राजकारणामध्ये यशस्वी पदार्पण केले आणि यशस्वी वाटचालही केली. ज्या क्षणी आज 28 जानेवारी 2026 त्यांचा मृत्यूदिन, तर यामध्ये 28 याची बेरीज 1, जानेवारी 1 आणि 2026ची बेरीज केली तर 1 येते. म्हणजे मृत्यूच्या समयी 111 हा अस्तित्वात होता. 111 हा एंजल नंबर आहे. त्याचप्रमाणे अजित पवार सर यांचे वय जर बघितलं तर 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस. 6 हा नंबर रिपीटेड झालेला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. तसेच सुमित कुमार हे त्यांच्याबरोबर जे होते पायलट इन कमांड, त्यांचा जर डेट ऑफ बर्थ बघितला तर तो 15/4/1982 आहे. इथे 6 नंबर त्यांचा मूलांक आहे आणि त्यांचा ओव्हर एक्सपिरियन्स 15,000 आवर्स आहेत. इथेही 6 नंबर उपस्थित आहे. ज्या विमानात ते बसले होते लेअरजेट 45 एअरक्राफ्ट, त्याच्यामध्ये 9 नंबर प्रस्थापित आहे. ज्या क्षणी त्यांचा मृत्यू झाला 8:45 ते 8:48 यामध्ये सुद्धा 8 आणि 9 नंबर हे दर्शवितात की ज्या क्षणी मृत्यू झाला त्यांचा भाग्यांक तिथे कारणीभूत होता आणि मंगळ ग्रह कारणीभूत होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मृत्यू समयीसुद्धा माणसाचे मूलांक आणि भाग्यांक कार्य करीत असतात. आपल्याला आपले मूलांक आणि भाग्यांक माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण आपली एनर्जी वाढविली पाहिजे. त्या मूलांक आणि भाग्यांकांचा अभ्यास निदान आपल्याला तरी असला पाहिजे. हा एकमेव उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.